श्रोते हो, चौथ्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की पुतणीचा जीवनरस शोषून बाळकृष्णाने तिला सद्गती दिली. यशोदे मातेने आपल्या बाळकृष्णाला कडेवरती घेतले आणि म्हणाली की भगवंताच्या कृपेने माझ्या बाळावरचे मोठे अरिष्ट टळले आहे. त्यावेळी राजानंद गोकुळामध्ये नव्हते. श्रेष्ठ गवळ्यांना घेऊन तो राजद्रव्य देण्यासाठी मथुरेस गेला होता. यशोदेच्या घरामध्ये त्यावेळी विशाल पुतनेचे प्रेत पडलेले होते आणि अनेक जणांनी मिळून उचलायचे ठरवले तरी देखील उचलता येण्यासारखे नव्हते. मग गवळ्यांनी त्या प्रेताचे तुकडे केले व झाडांच्या शाखा जशा तोडतात त्याप्रमाणे पुतनेचे हातपाय तोडले आणि ते गावाबाहेर आणले. गावकऱ्यांनी खूप मोठे सरण रचले व त्यावर त्या प्रेताचे तुकडे ठेवले व अग्नी चेतवला. प्रचंड मोठ्या ज्वाळांनी ते सरण पेटले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जसे ते प्रेत जळू लागले तसा आसमंतामध्ये सुगंध दरवळू लागला. मरताना पुतणीच्या हृदयामध्ये श्रीहरीचे रूप आणि त्याचे चिंतन भरून राहिले होते. त्याचाच तो सुवास होता. त्या सुवासामुळेच गोकुळचे रहिवासी हे तटस्थ झाले होते. त्याचवेळी नंदराजा अकस्मात तेथे आला. लोकांनी त्याला सर्व वर्तमान सांगितले आणि आपला श्रीहरी सद्भाग्यानेच वाचला असे देखील सांगितले. सगळ्या गवळ्यांबरोबर नंदा आपल्या घरी आला. यशोदा कृष्णाला घेऊन बसली होती. सद्गत झालेला नंद तिच्याजवळ गेला. त्याने बाळकृष्णाला उचलून आपल्या हृदयाशी धरले. मोठ्या विघ्नाचे हरण झाले म्हणून नंदाला आनंद झाला. त्याने दारात मोठा मंडप घातला आणि ब्राह्मणांना बोलावून गायी, जमीन, सोने यांचे दान केले. पुतणीला मोक्ष मिळाला हे ऐकून कंसाच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्याचे भय वाढले. आपला वैरी हळूहळू मोठा होत चालला आहे आणि आपल्याला अनेक उपाय करून मारता देखील येत नाही याचे कंसाला अतिशय वाईट वाटले. त्याला वाटले आपले अंग महाविषामुळे करपून गेलेले आहे. इकडे गोकुळात मात्र आनंदी आनंद पसरला होता. बाळकृष्ण दिवसामासांनी वाढत चालला होता. त्याचे पहिल्यांदा कुशीवरती वळणे, त्याचे पहिल्यांदा रांगणे हे सारे उत्सवाप्रमाणे साजरे केले जात होते. एके दिवशी सकाळी बाळकृष्णाला सूर्यदर्शन करवले. त्याला अंगणात निजवले. यशोदा मातेने त्याच्या अंगावरती पांघरून घालून घरात निघून गेली आणि नंदराजा बाहेर गेला. वनमाळी एकटाच अंगणामध्ये होता. त्यावेळी कंसाने पाठवलेला शकट नावाचा असुर अंगणामध्ये दबा धरून बसला होता. त्याने कंसाला सांगितले की मी गाढा होऊन तुझ्या वैऱ्याच्या अंगावर जाईन आणि त्याला मारून टाकीन. श्रीकृष्ण अंगणात एकटाच आहे हे पाहून शकटासूर त्याच्या अंगावरती धावून आला. तो जवळ येताच श्रीहरीने त्याला लाथ मारली आणि त्या लाथेच्या प्रहारामुळे शकटासुराचे चूर्ण झाले. श्रीहरीच्या लाथेच्या प्रहारामुळे शकटासुराचा देखील उद्धार झाला. थोड्याच वेळात यशोदा बाहेर आली. नंदराजाही अंगणात परतले. त्यांनी पाहिले की बाळाच्या बाजूला मोठा गाडा मोडून पडलेला आहे. हा गाडा कोठून आला, तो कसा मोडला याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. हा गाडा जर बाळाच्या अंगावर गेला असता तर काय झाले असते या कल्पनेनेच यशोदा आणि नंदराजा यांचे मन कासावीस झाले. नंद महाराज यशोदेला म्हणाले की कृष्णावरती नाना प्रकारे आरिष्ट येत आहेत. तू त्याला क्षणभर देखील एकटा ठेवू नकोस. आता बाळकृष्ण देखील रांगू लागला. अंगणातल्या धुळीने त्याचे अंग माखून जाऊ लागले. त्याच्याबरोबर बळीरामही खेळायला येऊ लागला. गोट्यापुढील अंगणात बळीराम आणि श्रीकृष्ण दोघेजण खेळत होते. जणू चंद्र व सूर्यच खेळत आहेत असे वाटत होते. दोघेही एकमेकांच्या केसात माती टाकत आणि धुळीने माखून जात असत. ते दोघे एकमेकांकडे पाहून हसत तेव्हा त्यांचे छोटे छोटे दात चमकत असत आणि कानापर्यंत लांब असलेल्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत असे. एकदा यशोदा आणि रोहिणी जेव्हा अंगणात आल्या तेव्हा ते दोघेही आपापल्या मातांकडे जाऊन त्यांच्या गुडघ्यांना धरून उभे राहिले आणि त्यांच्याकडे पाहून हसू लागले. दोघींनीही आपापल्या बाळांना उचलून घरात आणले आणि त्यांच्या हातांना धरून त्या चालवू लागल्या. थोड्या वेळांनी नंद आले व तेव्हा त्यांनी आपल्या हाताला धरून बाळकृष्णाला चालवले. अडखळत चालणाऱ्या त्या नंद किशोराला नंद महाराज सावरत होते. मग बलराम आणि श्रीकृष्ण एकमेकांच्या हातांना धरून चालत होते व चालता चालता जमिनीवरती पडत होते व हसत होते.
कृष्णाचे चालणे आणि नाचणे पाहण्यासाठी गोकुळातल्या साऱ्या गवळणी जमा झाल्या होत्या. सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि म्हणत होते, नाच रे नाच, चक्रपाणी नाच. हाताचे ते संकेत करून भगवंताचे ते बालरूप डोलत डोलत नृत्य करत होते. श्रीकृष्णाबरोबर नंद, यशोदा आणि गवळणी देखील नाचत होत्या. मग नंद कौतुकाने आपल्या बाळाजवळ आला आणि त्याला उचलून घेतले आणि म्हणाला, आता माझा बाळ दमला असेल असे रोजच होऊ लागले. मोठे होत चाललेले बलराम आणि श्रीकृष्ण बोबडे बोलून सर्वांचेच मन मोहवित होते. अंगणात खेळता खेळता यशोदेच्या गळ्याला मिठी घालून बलराम म्हणाले, ही माझी आई. तेव्हा दोघांमध्ये लटके रागवणे, रुसणे होई. त्या दोघांची समजूत काढता काढता यशोदा आणि रोहिणी माता गोपी देखील दमून जात असत. अंगणात खेळता खेळता बलराम आणि श्रीकृष्ण पक्ष्यांना धरायला धावता धावता पडत पक्ष्यांना आकाशात उडताना पाहून श्रीकृष्ण म्हणे की मी आकाशात उडेन आणि बलराम म्हणे की मी पृथ्वीला उचलेन. अशा तऱ्हेने बलराम आणि श्रीकृष्ण बाललीला दाखवत होते. पण मथुरेचा राजा कंस मात्र दिवसेंदिवस चिंताक्रांत होत होता. माझ्या वैऱ्याला गोकुळात जाऊन कोण मारेल हा प्रश्न आपल्या प्रधान मंडळाला तो विचारत होता. तेव्हा तृणावर्त कंसाला म्हणाला की मी तुझ्या शत्रूला ठार मारेल. वायुरूपाने जाऊन गगनमार्गाने त्याला घेऊन येईन. तृणावर्त गोकुळाच्या दिशेने वाऱ्याच्या रूपाने निघाला. गोकुळात अद्भुत असा वारा सुटला होता. त्यावेळी यशोदा माता आपल्या बाळकृष्णाला कडेवर घेऊन अंगणातच उभी होती. ती गवळणींबरोबर गप्पा मारत होती. तृणावर्त येत आहे हे त्या बाळकृष्णाला कळले. तेव्हा त्याने स्वतःचे शरीर जड केले. यशोदेला कडेवरील श्रीहरी जड वाटला म्हणून तिने त्याला खाली उतरवले. कडेवरून खाली उतरवलेले हरी दुडूदुडू धावतच बाहेर गेला. त्याच वेळी प्रलयासारखा वारा सुटला. धुळीने आकाश अगदी झाकाळून गेले होते. त्या धुळीमुळेच गोकुळच दिसेनासे झाले. एक तासभर ते वादळ हलकल्लोळ करत होते. अनेक वृक्ष देखील उन्मळून पडले. धूळ डोळ्यात जाईल या भीतीने सर्वांनीच आपले डोळे झाकून घेतले होते. कोण कुठे आहे ते कोणालाच कळत नव्हते. गोकुळातली घरेही त्या वादळामुळे अगदी मोडून पडली होती. तृणावर्ताने श्रीकृष्णाला उचलले आणि तो आकाशमार्गाने जाऊ लागला. श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने तृणावर्ताला त्याच्या मूळ रूपात प्रकट व्हायला भाग पाडले आणि मग त्याचे डोके धरून ते धडापासून वेगळे केले. तृणावर्ताचे प्रेत गोकुळाजवळच्या वनात पडले. अचानक आलेले वादळ हे अचानकच थांबले. लोक सावध झाले. यशोदा कृष्णाला शोधू लागली. तो दिसत नाही हे पाहिल्यावर ती आपली छाती बडवून घेऊ लागली. नंद आणि गोपी बाळकृष्णाला शोधत धावू लागले. कृष्ण कोठे सापडत नाही हे पाहून सारे गोकुळ शोक समुद्रामध्ये बुडाले होते. त्याच वेळी श्रीकृष्ण दुडूदुडू धावत आला. त्याला पाहताच यशोदा त्याच्याकडे मायेने धावत गेली आणि त्याला उचलून घेतले. नंद आणि गवळी साऱ्यांनाच खूप आनंद झाला. नंद आणि यशोदा हे बाळकृष्णाला घेऊन आपल्या घरी गेले. वादळाच्या रूपाने आलेल्या मोठ्या अरिष्ट्यामधून श्रीकृष्ण परत एकदा वाचला होता. नंदाने परत मोठा सोहळा केला. ब्राह्मणांना दाने दिली. तृणावर्त आपल्या प्राणास मुकला आहे हे मथुरेत कंसाला कळले. तेव्हा कंस पुन्हा एकदा चिंताक्रांत झाला. त्याचे मन धगधगू लागले. कपाळशूळामुळे वाघ जसा बेफाम होऊन ओरडतो तसा कंस ओरडू लागला. गोकुळात मात्र सारे पूर्वपदावर आले. यशोदा बाळकृष्णाला मांडीवर घेऊन त्याला स्तनपान करत होती. स्तनपान करता करता ती त्याच्या जावळावरून हात फिरवत होती. कानाची पाळी स्वच्छ करत होती. त्यावेळी बाळकृष्णाने जांभई दिली. यशोदे मातेचे लक्ष त्याच्या तोंडाकडे गेले आणि तिला त्या बाळकृष्णाच्या मुखामध्ये समस्त ब्रह्मांडाचे दर्शन झाले. त्यात तिला असंख्य कृष्णमूर्ती दिसत होत्या. द्वीपे, खंडे, पर्वत, सागर, सप्तपाताळे, नाग, अरण्य यांची मनोहर दृश्ये तिला बाळकृष्णाच्या मुखामध्ये पाहावयास मिळाली. वैकुंठ, कैलास, क्षीरसागर, अनंतशायी, सर्वेश्वर आणि हरीचे अनंत अवतार तिला त्या बालमुखामध्ये दिसत होते. ऋषीमुनी, इंद्र, अग्नी, नैऋत्यपती, वरुण, समीर, कुबेर आणि उमापती हे सारे त्यांच्या लोकांसह बाळाच्या मुखात दिसत होते.
गोकुळातले लोक नंद आणि यशोदा, गोविंदाला स्तनपान करणारी यशोदा आणि स्तनपान करता करता जांभई देणारा श्रीकृष्ण, त्याच्या मुखातील ब्रह्मांड ही दृश्य देखील यशोदा मातेला आपल्या बालकाच्या मुखात दिसली. अनंत ब्रह्मांड नायकाची ती अद्भुत लीला पाहून यशोदा माता स्तब्ध झाली. ते अलौकिक दृश्य पाहून यशोदे मातेचे मन उन्मन झाले. श्रीकृष्णाने आपली माया आवरली आणि यशोदा माता भानावरती आली. ती गोपाळाला पूर्ववत स्तनपान करू लागली. यशोदेला आपले विश्वरूप दाखवून भक्तांना प्रिय असलेल्या अशा त्या श्रीहरीने आपल्या मातेचे जीवन धन्य केले. एके दिवशी यशोदा बाळकृष्णाला रत्नजडित पाळण्यामध्ये निजवत होती. पाळण्याची दोरी ओढता ओढता ती आपल्या बाळाला श्रीरामचरित्र ऐकवू लागली. ती कथा ऐकून झोपलेला बाळकृष्ण सावध झाला आणि आपली पूर्वलीला आपल्या मातेच्या तोंडून कौतुकाने तो ऐकू लागला. वशिष्ठ मुनींच्या तोंडून ऐकलेले ज्ञान विश्वामित्रांसमवेत त्यांच्या यज्ञस्थळी जाताना केलेल्या त्राटिका राक्षसीचा वध, त्याचप्रमाणे यज्ञ रक्षण करताना 20 कोटी सेनेसह आलेल्या सुबाहू राक्षसाचा निपात, राक्षसांच्या अनेक समूहांचा पराभव, मिथिलेला जाताना अहिल्येचा केलेला उद्धार आणि शिवधनुष्याचा भंग करून जानकीशी झालेला विवाह, या साऱ्या प्रसंगांचे वर्णन यशोदा माता आपल्या गीतांमधून करत होती. राम सीतेसह अयोध्येस परत आला आणि त्यानंतर कैकेयीला दिलेल्या वरदानामुळे रामाला वनात जावे लागले. रामाबरोबर सीता आणि लक्ष्मण हे दोघेही वनात गेले. राम वनात गेल्यामुळे दशरथाने आपले प्राण त्यागले. रामाला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. राम जेव्हा पंचवटी येथे येऊन राहिला तेव्हा रावणाने कपटाने सीतेला पळवून नेले. या कथाभागाचे वर्णन ऐकता श्रीकृष्णाने मोठ्यांदा गर्जना केली आणि पाळण्यातून उडी मारली. त्या ठिकाणी धनुर्धारी राम उभा आहे असे यशोदा मातेला दिसले. रागाने लालबुंद झालेल्या रामाने धनुष्याचा चाप आकर्न ओढला होता आणि तो विचारत होता की कुठे आहे तो रावण. त्याला मी क्षणार्धात छेदून टाकीन. समुद्र पाषाणांनी झाकून टाका आणि समुद्र पार करून लंकेस जा. लंकेस आग लावा. रामाचा तो आवेश आणि बोलणे ऐकून यशोदा भयभीत झाली. तिला कळेना की येथे राम एकाएकी कसा प्रकट झाला. तिला वाटले की आपण स्वप्न तर पाहत नाही ना. इतक्यात पाळण्यात असलेल्या श्रीकृष्णाचे रडणे कानी आले आणि ती भानावरती आली. कृष्ण जणू तिला म्हणत होता की ए आई, मला कडेवर घे आणि अंगणात घेऊन जा. मी अंगणात खेळेल आणि तू माझा खेळ पहा. खरंच नंदाचे ते अंगण धन्य आहे. तिथे प्रत्यक्ष मनमोहनच खेळतो आहे. निळ्या रंगाच्या जमिनीवरती नीलवर्ण श्रीकृष्ण खेळत होता. त्यामुळे यशोदा मातेला श्रीकृष्ण दिसेना. तिला वाटले आपला बाळ कोठे गेला, काय झाले त्याला, म्हणून ती घाबरली. घाबरून ती अंगणामध्ये आली. त्यावेळी चक्रपाणीला तिने सगळीकडे शोधले. संपूर्ण गोकुळ हिंडून आली पण तिला श्रीकृष्ण कोठेही सापडेना. रडत रडत ती आपल्या घरी परत आली. तिच्या पाठोपाठ आलेल्या गवळणींना ती सांगत होती की आता मी याला कडेवर घेतले होते आणि आता तो कुठेच दिसत नाही. अंगणात असणारा श्रीकृष्ण कोणालाच दिसला नाही. जवळच असलेला जगज्जीवन शोधण्यासाठी अनेक नेम, अनेक साधना, अनेक व्रते लोक करतात. हरिप्राप्तीबिन कोरडे ज्ञान काय कामाचे. इतक्यात तेथे नंद आला. नंद राजाला पाहून यशोदेने आकांत केला व गवळीनी देखील रडू लागल्या. आता आपली आई आपण सापडत नाही म्हणून प्राण सोडेल असे वाटून त्या निळ्या जमिनीवरून श्रीकृष्ण दुडू दुडू धावत आला. नंदाला तो धावत येताना दिसला. त्याने आपल्या बाळाला उचलून आपल्या कडेवरती घेतले. बाळकृष्णाला पाहताच यशोदा आणि गवळणी नंदाजवळ आल्या. यशोदेला प्रेमपाना फुटला. तिने श्रीकृष्णाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याला विचारले, कुठे गेला होतास रे. त्याला पाहताच यशोदेच्या मनात ब्रह्मानंद उचंबळून आला. ती श्रीकृष्णाला घरात घेऊन गेली आणि त्याला आपल्या हृदयाचा पाळणा करून त्यात निजवले. कवी श्रीधर म्हणतात की श्रीकृष्ण कथा म्हणजे रत्नांची खाण आहे. जो अभागी असेल त्यालाच ही हरिकथा आवडणार नाही. या हरिविजय ग्रंथरूपी चंद्रभागेमध्ये जे स्नान करतात त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होते.
हरिविजय ग्रंथाचा 5वा अध्याय इथे पूर्ण झाला.